add and we'll take revision on this in it. Third example. Yes. Find maximum and minimum value of xy into a minus x minus y. A minus x minus y. Everyone written the problem? Yes, sir. Yes. Let us start now. Let's try to solve the problem. Let first consider f of xy given. Yes. त्याला जर मी मल्टिप्लाय केलं तर काय येतं हे एक्स वाय ए एक्स वाय मायनस यस एक्स स्क्वेअर वाय मायनस किती येतं y² x. बरोबर आहे फर्स्ट स्टेप step 1 yes tell me the derivatives fast fx hello ay minus 2x y minus y square y². fy x minus x square minus 2yx. getting hello Yes, sir. now r f double x R f x f double x minus y minus 2y minus 2y okay fxy fx with respect to y a minus 2x minus 2y yes t f double y minus 2x. बरोबर आहे का हॅलो स्टेप Yes. 1 करेक्ट स्टेप 2 फक्त स्टेप 2 थोडीफार चॅलेंजिंग आहे म्हणजे पॉइंट्स फाइंड आउट करणं नाहीतर अदरवाइज सगळं एकदम इझी आहे बरोबर आहे का माझं Yes. Steps 2. Fx is equal to Equal 0. f(x) is equal to 0 and fy is equal to 0. Ay minus 2xy minus y square is equal to 0. कुठे गेलं ते Ay minus 2xy minus y square is equal to ax minus x square minus 2xy x is equal to 0. कुठला कॉन्स्टंट कॉमन घेता येतो का यातनं y आणि y कुठला कॉन्स्टंट कॉमन घेता येतो का constant नाही. संपलं गिव्ह द नेम इक्वेशन 1 इक्वेशन 2 Hmm. ओके नाव ऍज युजल आता कुठली लहान आहे असं मी कन्सिडर करा म्हणलं होतं हे दोन्ही पण म्हणजे सेमच आहेत कुठलीही कन्सिडर करा फ्रॉम 2 आता 2 मधून तुम्ही काय कॉमन घेऊ शकताय x x काय काय राहतं ब्रॅकेट मध्ये a minus a x minus minus x 2y minus is 2y. equal to 0. yes from this equation we will get two values of x x is equal to 0 आणि याच्यावरून x is equal to किती व्हॅल्यू मिळते a minus 2y. बरोबर आहे का एम आय करेक्ट hello Yes, sir. Yes, sir. we are getting two values of x one is 0 and second is x is equal to a minus 2y one by one now put x is equal to 0 in equation 1 One. बरोबर ना 2 यूज केलं आपण 1 मध्ये टाकू x is equal to 0 टाकलं तर काय येतं हे ay minus y square is equal to 0 बरोबर आहे Yes, sir. y कॉमन घेतला तर a minus y A is equal to minus 0 0. म्हणजे काय येतं y is Y equal is to 0 equal to 0. y is equal to a at कुठल्या पॉइंटला X is equal to 0. therefore we get आवाज कुणाचा येतोय आवाज we get the points कसे पॉइंट्स मिळतील yes hello So the equation मध्ये व्हॅल्यू पुट केल्यावर a minus 2y काय म्हणताय
ते इक्वेशन 1 मध्ये x इज इक्वल टू 0 ची व्हॅल्यू पुट केल्यावर ay मायनस 2y मायनस y स्क्वेअर येणार का? मॅडम 2 into 0 येस. किती येत आहे? हॅलो, x इज इक्वल टू 0 Zero. आणि हा 2 into 0. 0. हा मग ती कॅन्सल होणार ना टर्म. एम आय करेक्ट? हॅलो, येस. अहो x ची व्हॅल्यू इथे जर 0 ठेवली तर ही टर्म 0 होईल ना. सेकंड टर्म येस. करेक्ट. येस. हा, पॉइंट्स कसे मिळतील? 0 0 0 आणि 0 0 0 ए, ए. बरोबर आहे. ए. आता राहिले पुढचे दोन पॉइंट्स. कुठल्या रिलेशन मिळवायचे? सेकंड. हा, काय करायचंय? पुट x इज इक्वल टू a मायनस 2y इन इन इक्वेशन 1. काय येतं बघा बरं. ay ॲज इट इज मायनस 2x च्या ठिकाणी a मायनस 2y मायनस y स्क्वेअर इन टू y राहिलं इथे, विच इज इक्वल टू 0. बरोबर आहे. मल्टिप्लाय करा. ay मायनस इथं 2y ने मल्टिप्लाय केलं 2ay मायनस 2 into 2 4 y. हा 4y स्क्वेअर एम आय Y करेक्ट square. प्लस 4y स्क्वेअर मायनस y स्क्वेअर इज इक्वल टू 0, कारण मायनस साइन बाहेर आहे इथे. ठीक आहे. आफ्टर सिम्प्लिफाइंग 4y स्क्वेअर मायनस y स्क्वेअर म्हटल्यानंतर किती येणार? हे 3y स्क्वेअर. 3y square. आणि हे काय आहे? ay मायनस 2ay म्हणजे ay. Minus AY. काय कॉमन येईल? y. y 3a 3y minus a is equal to 0. y is equal to 0. y is equal to A by 3. a by 3. आता करस्पॉन्डिंग x पुट, हे कशात पुटअप करायचं? We get points. फ्रॉम 3 x y 0 असताना x ची व्हॅल्यू किती येते? आता हे आलेली व्हॅल्यू रिलेशन कुठली आपली? ही रिलेशन आहे, बरोबर आहे ना. Equal to a minus 2y relation. y 0 असताना x ची व्हॅल्यू किती येणार आहे? बरोबर का? a मायनस 0 मीन्स a, बरोबर आहे. अँड a बाय 3 y ची व्हॅल्यू जर तुम्ही a बाय 3 ठेवली तर x ची व्हॅल्यू किती येते? a मायनस 2a बाय 3 म्हणजे किती येत आहे? A by a बाय 3, बरोबर आहे का? आता बघा पॉइंट्स कसे आले बघा. वी गेट द पॉइंट्स ऍज, मी इकडे लिहितो पॉइंट्स. पॉइंट्स कसे येतात बघा. काय टाकलंय आपण? y 0 असताना x किती मिळाला मला? A म्हणजे पॉइंट कसा आला? A0 यस. and 0 y a बाय 3 असताना x किती मिळाला? A by 3. बरोबर आहे का? दीज आर माय ऑल पॉइंट्स, 4 पॉइंट्स 1 2 आणि हे आता काढलेले 4 पॉइंट, हे 2 पॉइंट इकडचे. यस, आलं का? समजलं का? बघा मगाशी आपल्याला पॉइंट्स मिळाले होते, आता काय मिळालं होतं? रिलेशन मिळाले इक्वेशन 3 साठी. म्हणून ते काय केलं, पहिल्यांदा पॉइंट्स मिळवले आणि आलेले पॉइंट्स परत रिलेशन मध्ये टाकले, म्हणजे अजून 2 पॉइंट्स आले. इकडे मला ऑलरेडी पॉइंट्स मिळाला होता, त्याला करस्पॉन्डिंग y मी कॅल्क्युलेट केलं होतं. येतं लक्षात? x पॉइंट इथं x चा पॉइंट मिळाला म्हणून डायरेक्ट पॉइंट्स आले y चे, पण इथे x चं रिलेशन आलंय म्हणून पहिल्यांदा y च्या व्हॅल्यू आल्या आणि आलेल्या y च्या व्हॅल्यू x च्या रिलेशन मध्ये टाकलं, त्याचा करस्पॉन्डिंग x कॅल्क्युलेट केला. गेटिंग? हॅलो. Yes sir. नेक्स्ट थर्ड नाव. आता इथून सगळं सोपंच आहे, फक्त प्रोसेस फॉलो करायची. स्टेप 3 RT minus S square. कन्सिडर RT मायनस एस स्क्वेअर. r ची व्हॅल्यू किती आली आहे? मायनस 2y मायनस 2x इट इज a मायनस 2x मायनस 2y याचा स्क्वेअर, बरोबर का? बरोबर आहे. Yes sir. नाव RT मायनस एस स्क्वेअर ऍट कुठल्या पॉइंटला पाहिजे आपल्याला? A0. पहिला एक 0 0 आहे. हॅलो,
0 0 आहे की नाही? येस 0 0 फर्स्ट पॉइंटला 0 0 ला किती येते व्हॅल्यू याची? minus than a zero. square. 0 0 is saddle point. बरोबर आहे का? अजून लक्षात नाही येत आहे का? नेक्स्ट पुढचा is पॉइंट a 0 का 0 आहे? झिरो आहे. A 0 0 0 आहे कुठलंही घ्या. झिरो आहे. 0 हे. A आता टाकून बघा बरं किती येते व्हॅल्यू. 0 A म्हणजे इथं पहिलं आलं -2A बरोबर का? बघा -2A आणि ह्यातनं किती येत आहे? ह्यातनं किती येणार आहे? काय येईल ते माहित नाही पण मायनसच येते. बरोबर आहे का? बघा ए मायनस ए -A चा स्क्वेअर. Am I correct? The value is negative. Yes, less than 0. म्हणजे काय आलं हे? the saddle point. समजतंय का? बघा फक्त मी साइन चेक करतोय. काय ती व्हॅल्यू लिहून पण काय त्यात काय पॉईंट नाहीये. आता हे पण सेम असेल A 0 इट इज व्हॅल्यू अगेन निगेटिव्ह. का निगेटिव्ह आहे? पुटअप केले की हेच परत सेम व्हॅल्यू येणार आहे. इज Saddle. यस परत क्लिअर झालं. काय क्लिअर झालं? A/3 ला किती येत आहे? Positive. पॉझिटिव्ह स्टेशनरी काय माहित नाही पण पॉझिटिव्ह येतं हे फिक्स आहे. स्टेशनरी पॉईंट. Stationary. इज अ स्टेशनरी पॉइंट. बरोबर आहे. कोणाला चेक करायचं असेल तर चेक करू शकताय, काही प्रॉब्लेम नाहीये. करून दाखवू दे का चेक? चेक करू का एकदा? येस सर. हे बघा इथं बघा -2 A/3 म्हणजे -2 A/3 म्हणजे किती आलं हे? 4A²/9 बरोबर आहे. मायनस इथं किती येतं? A मायनस हे काय आलं? 2A/3 -2A/3 चा स्क्वेअर 4A²/9 मायनस ह्याला 3 ने मल्टिप्लाय केलं इथे बेस सेम होईल म्हणजे 3 - 4 म्हणजे A/3 चा स्क्वेअर म्हणजे किती आलं हे? A²/9. येस 4 - 1 3A²/9 it is the value. 3 is हॅलो इथं 3 ने मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलं छेद समान झाला. 3A - 2A म्हणजे किती आला? A - 2A म्हणजे -A. हॅलो एम आय करेक्ट? येस सर. चला पुढे. आलं. आता R साठी एकच स्टेप फक्त कॅरी ऑन होईल. 4 एकच पॉइंट पुढे जाणार. कन्सिडर R. A/3. A/3 -2 आहे ना? येस सर. R Minus at A/3. निगेटिव्हच आहे. परत पॉइंट चेक करायची काहीच गरज नाहीये. पॉइंट पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह लेस दॅन 0. फंक्शन हॅज Maximum. at A/3. A/3. आता इथं बघा therefore स्टेप 5 F काय आहे तुमचा? Maximum. xy into A - x - y. F maximum at A/3 A/3 किती येते बघा हे? A/3 into A/3 A minus A/3 A/3 म्हणजे हे A²/9 आलं इकडे. बाहेर ह्याच्यामध्ये ब्रॅकेट मध्ये काय येतं? हे 3 ने याला मल्टिप्लाय केलं तर 3 - 2 A/3 बरोबर. A³/27 आन्सर. ठीक आहे.
Yes. चुकलंय का? A square हा काय म्हणताय? इथं एक आहे, इथं एक आहे, ह्यातनं एक आहे, बाहेर आला म्हणजे 3 ए होतात ए क्यूब आलं. म्हणजे काय काय राहतं बघा, 1/3 1/3 1 मायनस 1/3 मायनस 1/3 हे आलं 1/9 आणि याला डिवाइड बाय 3 केलं म्हणजे 3 मायनस 2 1/3 1/27 ए क्यूब बाय 27. ओके, समजलं का? हॅलो, Yes. use calculator, better way to use calculator for calculations. कंप्लीट करा हे फास्ट आता. हॅलो, हे झालं का? Yes, sir. हे कम्प्लीट केलं. सेकंड पेज. फक्त स्टेप 2 मध्ये थोडंफार चॅलेंजिंग आहे की तिथे पॉइंट्स फाइंड आउट करणं. 1 2 3 3 वरनं परत 1 1 वरनं पॉइंट आणि परत रिक्वायर्ड पडलं तर 3 या फॉर्म मध्ये सिक्वेन्स तो कम्प्लीट होतो.
कम्प्लीट झालं का बाळांनो? हॅलो हॅलो, Yes, sir. कम्प्लीट केलं का? याच्यात राहिले काय अजून? कम्प्लीटेड? Yes, sir. ओके. दोन एक्झाम्पल होमवर्कसाठी कन्सिडर करा. एक्झाम्पल नंबर 4, xy 3 minus 3 minus x minus y. Yes, and 5 x cube plus 3 x square y minus 3x square minus 3y square plus 4. Yes, हे दोन एक्झाम्पल होमवर्कसाठी कन्सिडर करा. सॉल्व केलेत ना आपण या टाइपचे? हॅलो, Yes, sir. दिस इज ऑलरेडी सॉल्व विथ a इज इक्वल टू 3. बरोबर आहे? एवढं चेंज आहे फक्त इथं. a ची व्हॅल्यू किती आली इथं? 3. बरोबर का? आताच एक्झाम्पल सॉल्व केले आपण, त्याच्यामध्ये Yes, a च्या ठिकाणी 3. आणि हे पण एक्झाम्पल सॉल्व केले. फक्त इथं काय होतं, पहिलं एक्झाम्पल आहे, इथं होतं 3x y स्क्वेअर होतं. बरोबर आहे? आता मी काय केलंय, 3x स्क्वेअर केलंय. बरोबर का? हॅलो, Yes, sir. Yes, sir. सॉल्व करा. नेक्स्ट पॉइंट, रिव्हिजन. इथं युनिट संपलाय. रिव्हिजन. 1 मिनिट मग स्लाइड घ्या. मागची स्लाइड 1 मिनिट घ्या. झालं. ठीक आहे. की पॉइंट्स पहिल्यांदा स्टार्ट करू आता जॅकोबियन पासून. 3 पॉइंट आहे त्याच्यामध्ये. पहिला पॉइंट आहे जॅकोबियन. यस, आपण कसं घेतलं होतं, इफ u, v functions of x, y, then what is the j? Jacobian of uv upon xy. That is, याला दुसरं नोटेशन काय सांगितलं होतं, dou of uv upon dou of xy. What is the value? What is the value? First row. UX, UX, UY, VX, VY. And j dash कसा असेल, XY divided by uv. What is the value? XU, XV, YV. Yes, and j dot j dash is equal to 1. yes. आणि इथं मी काय सांगितलं होतं, जे डॅश फाइंड आउट करताना कुठले कुठले ट्रान्सफॉर्मेशन आपण यूज करतो, साधारण टेकिंग रेशो. बरोबर आहे? रेशो घेतो, त्याच्यानंतर स्क्वेअरिंग अँड ऍडिंग. बरोबर आहे? तसंच सेम सबस्ट्रॅक्टिंग. बरोबर आहे? त्याच्यानंतर टेकिंग लॉग. बरोबर आहे? लॉग स्क्वेअर रूट. बरोबर आहे का? किंवा प्रोडक्ट. यस, असे ट्रान्सफॉर्मेशन यूज करून आपण जेडॅसचा फंक्शन तयार करतो. एम आय करेक्ट? Yes, sir. आता यातलं कुठलं राहिलं, याला जर मी स्मॉल आय जर म्हणलं, अजून एक पॉइंट राहतो, इफ j of uv upon xy its value is 0, then काय म्हणतो आपण, त्याची व्हॅल्यू जर 0 असेल तर यस, Functional dependence between there U and is a functional dependence. There is a functional dependence between, कोणामध्ये फंक्शनल डिपेंडन्स आहे, u आणि v मध्ये. बरोबर का? विसरताय का तुम्ही लवकर, खूप लवकर विसरताय रे. थर्ड, अजून चॅप्टर चालू आहे आपला, सिलेबस अजून संपून सगळं सिलेबस अवघड आहे. ओके, कंपोजिट फंक्शनचं काय सांगितलं होतं जॅकोबियन?
हे बघा यू व्ही जर एक्स वाय मध्ये आहे आणि एक्स वाय जर आर थिटा मध्ये असेल तर जॉकोबियन कोणाचा एक्झिस्ट होतो यू व्ही अपॉन आर थिटा. कसा एक्झिस्ट होतो तो, कसा एक्झिस्ट होणार Jacobian of U P यू X Y. एक्स वाय इनटू जॉकोबियन ऑफ एक्स वाय Jacobian of X Y विथ रिस्पेक्ट टू आर थिटा. R theta. येस, याला J1 म्हणा, याला J2 म्हणा. ठीक आहे. In this way we have studied Jacobian. First J1 functional dependence and Jacobian of the composite function. Okay, clear आहे. याच्यामध्ये काय शंका आहे? Hello, No. go for next. Second, error and approximation. एरर अँड अप्रॉक्सिमेशन मध्ये काय शिकलो होतो आपण? सपोज z इज इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय माझा फंक्शन आहे. थेरी ऑफ अप्रॉक्सिमेशन डेल्टा z इज इक्वल टू डो एफ अपॉन डो एक्स किंवा डेल्टा z अपॉन तसं पण चालतं डेल्टा एक्स प्लस डो एफ अपॉन डो वाय डेल्टा वाय. येस, फर्स्ट डेल्टा एक्स अपॉन एक्स इज कॉल्ड Relative error. Relative error. second delta x upon x into 100. Percentage error. Okay, at the time of solving the percentage error example, if the function is connected with the product sign, yes, product sign is connected असेल function तर पहिली स्टेप काय सांगितली होती? Log. टेक लॉग. ओके, काही रिझल्ट आपल्याला माहित पाहिजे. व्हॅल्यूम ऑफ कोन फॉर एक्झाम्पल किती येत आहे विसरला का लगेच? पाय बाय 3 पाय आर स्क्वेअर आहे. सिलेंडर pi r square h. येस. एरिया ऑफ इलिप्स Pi B. Pi. ओके. या फॉर्म मध्ये आपल्याला रिझल्ट माहित पाहिजेत. पॅरलल रेझिस्टन्सचा फॉर्म्युला 1 upon r is equal to 1 upon r1 plus 1 plus 1 upon 1 r2. R2 plus 1 upon R3. येस येत आहे. या फॉर्म मध्ये आपण एरर आणि अप्रॉक्सिमेशन बघितले होतं. ठीक आहे. आणि तो काय सांगितलं होता फॉर डेल्टा एक्स कसा कन्सिडर करतो आपण? ट्रू व्हॅल्यू मायनस अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. ह्याचा 2-3 फॉर्म्युला तयार होतात. एक्स ट्रू व्हॅल्यू इज नथिंग बट अप्रॉक्सिमेट प्लस येस अप्रॉक्सिमेट प्लस एरर. बरोबर आहे, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू प्लस एरर. हे साधारण आपण डिस्कस केलं होतं एरर्स आणि अप्रॉक्सिमेशन मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड Maximum and minimum. आजच बघितलंय आपण, हे तर विसरायला नकोय. ठीक आहे. फॉर एफ ऑफ एक्स वाय फर्स्ट स्टेप. येस, फाइंड काय होतं? Fx. Fx, Fy, Fx. Double x. Fy, Fx, S, Fy, T. Fy, R. सेकंड Equate f of x is equal Equate. to f of y is equal to 0. Fx is equal to 0 and Fy is equal to 0. we get the points as X1, x1 y1. X2. Consider rt minus s square at x1 y1. काय येतं हे? लेस दॅन 0 ग्रेटर दॅन 0 इक्वल टू 0. लेस दॅन 0 The point is saddle point. ग्रेटर दॅन 0 Stationary. Fail. खाली. Method fails. And inside the point, no maxima, no minima. Maximum, minimum. इथं स्टेशनरी पॉइंट व्हॅल्यू एक्झिस्ट होईल. आणि याला काय करायचं? स्क्वेअर ब्रॅकेट करायचं bracket. पुढच्या. Bracket. आता हे काही गरजेच नाही, थिअरी एक्झाम साठी होतं हे. आता आर कन्सिडर आर at x1 y1. Stationary point.
Yes, less than 0, greater than 0, less than 0, Function has Maximum. Maximum. Minimum. greater than 0. Function as minimum. Yes, and fifth, Find f f max. or f and at x1 y1. Yes, काय शंका आहे याच्यामध्ये मॅक्झिमम मिनिमम मध्ये? No. These 2 points are important. This is the necessary condition to calculate maximum minima, fx0, fy0, and less than 0, greater than 0. हे पॉइंट एमसीक्यू साठी 1, 2, 3, थर्ड, सेकंड, थर्ड, फोर्थ हे एमसीक्यू साठी विचारले जातात जास्तीत जास्त वेळ. ठीक आहे, नो डाउट इन दिस. ओके, लेट्स गो फॉर नाउ एमसीक्यू. नेक्स्ट, लास्ट पॉइंट इन दिस एमसीक्यू. थोडेसे एमसीक्यू कसे विचारले जातात बघूया. Yes, the board is visible for everyone. Yes, Yes. sir. Yes, Revision sir. point. ओके, आपण आता जे डिस्कस केलं तेच आहे याच्यामध्ये. बघा बरं, जॅकॉबियन घेतला होता, जे जे डॅश घेतला, नोट जे जे डॅश इज इक्वल टू 1 घेतलं. सेकंड, हे कंपोजिट फंक्शन्स आपण डिफाइन केलं होतं, J1 J2. यस, and notation j of uv upon xy means what? Dou of uv upon dou of xy means what? It is a j, it indicates j. Am I correct? Yes, sir. Yes. j आहे हे. ठीक आहे, फक्त एक इन शॉर्ट स्टेशनरी पॉइंट हे बघा. स्टेशनरी व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी स्टेशनरी व्हॅल्यू, त्याला कुठल्या कुठल्या नाव आहे परत? दुसरं मॅक्झिमम मिनिमा विच इज इक्वल टू स्टेशनरी व्हॅल्यू. अजून कुठलं नाव आहे एक? यस, extreme value, extreme value, stationary value, or maximum value or minimum value, all having the same meaning. Getting? Yes, sir. Steps बघा त्याच्या, fx fy equate 0, get the points. इथे बघा, rt greater than 0 असेल तर स्टेशनरी पॉइंट, सॅडल पॉइंट, नो मॅक्सिमा नो मिनिमा, 0 आलं मेथड फेल. ओके, make square bracket for stationary point so that we can select the point for r at the at the time of checking the value of r. Yes, less than 0 maxima, greater than 0 minima. बरोबर आहे. find the stationary value f max or f minimum. complete. लॅग्रेंज मेथड आपल्याला नाही आहे. एरर्स अँड अप्रॉक्सिमेशन, डेल्टा झेड चा फॉर्म्युला, डेल्टा एक्स एरर इन एक्स, डेल्टा वाय एरर इन वाय, रिलेटिव्ह एरर, पर्सेंटेज एरर. गेटिंग? यस. काय Yes, sir. शंका काही त्याच्यामध्ये? No. ओके, आता बघूया एमसीक्यू. फर्स्ट एमसीक्यू येते का बघा आपल्याला सॉल्व्ह करायला? सिंपल आहे एकदम याच्यामध्ये. डेल्टा एक्स अपॉन एक्स. यस, काय म्हटलं तर आपण मग अशीच घेतलं होतं, रिलेटिव्ह एरर अपॉन 100. पुढे तिसरा एमसीक्यू. तिसरा एमसीक्यू बघा काय सांगतं ते. यस, फॉर द फंक्शन f of xy is equal to 0, the value of rt minus s square is less than 0. rt minus s square less than 0 म्हटलं तर मी काय सांगितलं होतं? Saddle point. Yes, this is getting येते सर्वांना. ओके, आणि जर ग्रेटर दॅन 0 असेल तर Stationary point. Stationary point. ओके, व्यवस्थित समजलं असेल. चौथा पॉइंट, हा यांनी काय विचारलं इथं? r इज लेस दॅन 0. लेस दॅन 0 असेल तर काय असतं? Maxima. मॅक्सिमम. Maxima. आणि ग्रेटर दॅन 0 असेल तर Minimum. Minima. बरोबर आहे. आलं का बघा, मी म्हणलं होतं हेच एमसीक्यू विचारतात, दुसरं एमसीक्यू नाही त्याच्यात. ठीक आहे, आता नेक्स्ट पुढचा पॉइंट. हा, फिफ्थ वन एमसीक्यू थोडस इंटरेस्टिंग होतं हे. जरी शिकवलं नसेल तरी पण आपण ते कन्सिडर करू शकतो. द नेसेसरी कंडिशन फॉर द फंक्शन एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू 0 हॅव एक्स्ट्रीमम व्हॅल्यूज. मॅक्झिमम मिनिमम एक्झिस्ट होण्यासाठी एक सफिशियंट कंडिशन, नेसेसरी मिनिमम रिक्वायरमेंट. येस, एफ डबल एक्स प्लस एफ डबल वाय 0 आपण कधी घेतो का त्या एक्झाम्पल मध्ये? No. आपण कधी घेतलंय का असं? Nine. डबल एक्स डबल वाय 0 घेतलंय?
नाही. आपण हे घेतो fx fy 0 घेतो. आता इथं बघा fx fy 0 आणि f डबल एक्स ग्रेटर दॅन 0 आणि f डबल वाय ग्रेटर दॅन 0 घेतो का आपण? No. f डबल वाय ग्रेटर दॅन 0 आपण कधीच घेत नाही. मीन्स तिसरा पॉइंट पण कॅन्सल. म्हणजे कुठला पॉइंट असायला पाहिजे? तिसरा Fx correct. equal to 0 and Fy is equal to 0. गेटिंग समजते का बघा? Yes, sir. क्लिअर. आता जाऊया पुढे. जॉकॉबियनची एमसीक्यू राहिली. हा इथे चला. जॉकॉबियन हा फर्स्ट सगळ्यांनी सॉल्व्ह करायला घ्या नोटबुक मध्ये. हा मी इथं घेतोय. u इज इक्वल टू एक्स मायनस वाय, v इज इक्वल टू एक्स वाय. हा जॉकॉबियनची व्हॅल्यू किती असते? uv विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय किती असतो हा? ux u हा ux uv vx vy. हा टेल मी द व्हॅल्यूज. ux किती येतोय? 1 1. uy minus 1 Minus vx 1. vx y vy x y plus x हॅलो vy किती येतोय? x. X. What is value then? x What is value? x plus x plus y. y. Yes, getting j. लक्षात आलं सर्वांच्या? आता चेक करतो बघा बरोबर आहे का व्हॅल्यू. किती आली व्हॅल्यू? हे बघा x प्लस वाय करेक्ट. Yes. पुढे जाऊया. नेक्स्ट पॉइंट कन्सिडर करा आता. पुढचा पॉइंट हा x इज इक्वल टू काय आहे तिथे? uv. y इज इक्वल टू u अपॉन v. हा जॉकॉबियनची व्हॅल्यू सांग किती येते पहिल्यांदा? u x u y u X U Y U. हे xu yv xu xv yu yv. Y V. हा व्हॅल्यू xu आताच कॅल्क्युलेट केलंय आपण. 1. ए X. आताच कॅल्क्युलेट केले म्हणजे इंटरचेंज होतं. इथं xy आहे, इथं आता uv आहे. सेकंड रो V. v u हा yu 1 upon v yu. minus u square minus u upon v square. ओके मल्टिप्लाय करून सांगा किती येते व्हॅल्यू? एक v आणि हा स्क्वेअर मधला v गेला मायनस u अपॉन v मायनस u अपॉन v 2 upon v मायनस 2 अपॉन u. minus 2 u upon v. यस करेक्ट आहे. येते का बघा? एकाच आन्सर येते. उरलेले सगळे काय करताय? हॅलो Yes. बघा आन्सर करेक्ट आहे का? मायनस 2u अपॉन v. ओके आलं का? पुढे त्याच्या पुढचं आता 8वं 8 एक्झाम्पल कन्सिडर करा. हा x मायनस आहे x मायनस वाय वाय मायनस एक्स किती येतोय? जॉकॉबियन काय असेल? ux uy vx vy व्हॅल्यू 1 minus 1 minus 1 minus 1 minus 1 1 1 1 किती येते व्हॅल्यू? 0 0. हा जे ची व्हॅल्यू आली 0 आणि जे 0 असेल तर आपण काय म्हणतो? जे जर 0 असेल तर आपण काय? Dependent. देयर इज अ फंक्शनल डिपेंडन्स बिटवीन u and v. u and v. ओके ओव्हर नाव. साधारण सगळेच्या सगळे पॉइंट रिवाइज करून घेतलेले. काय शंका असेल तर आपल्या विचारा. अजून 10 मिनिटं आपल्याकडे. स्टील 10 minutes are there with us. If you are having any doubt, you can ask. काय शंका आहे?
एमसीक्यू वरती No, जास्त sir. फोकस ठेवा. एमसीक्यू जास्तीत जास्त सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. तुमचे मित्र वगैरे नाहीत का कोण सिंहगडला वगैरे दुसरीकडे कुठे? हॅलो, असतील तर एमसीक्यू वगैरे घ्या. मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये वगैरे कोण मुलं नाहीत का? हॅलो, अदर युनिव्हर्सिटी जाण्यापेक्षा सोलापूर युनिव्हर्सिटीच्या कॉलेजेसमध्ये जर अदर युनिव्हर्सिटी आपल्या सोलापूर युनिव्हर्सिटी मध्ये जर दुसऱ्या कॉलेजला तुमचे कोण मुलं असतील WIT सोलापूर किंवा तिथल्या सिंहगडला वगैरे तर ओके, तर त्यासाठी तुम्ही त्यांच्याकडे एमसीक्यू वगैरे घेऊ शकताय. जर इफ पॉसिबल नसेल तर फक्त कुंभोस्कर करायचं. फक्त काय करायचं? कुंभोस्कर. गेटिंग? Yes. ओके, कुंभोस्कर रेफर करा. यू विल गेट sufficient MCQs. You will get more than sufficient MCQ. ओके, काय शंका आहे मग आता याच्यामध्ये का थांबायचं इथे? काही शंका नाही? No, sir. No, sir. Okay, then just give the heading unit number last of M1, unit number 2, what is the name of the unit? What is the name of the unit? Unit number 2. Yes, expansion of a function. Yes, we'll start in the we'll start this unit in today's session. Last session is there. Yes, आज हा स्टार्ट केला जाईल आणि हे मला संपवायला साधारण 6 hours लागतील. त्यातला 1 hour आजच कंप्लीट होणार आहे. ओके, म्हणजे फक्त 5 hours सिलेबस राहिला. इन द नेक्स्ट वीक बिफोर ISC आय विल फिनिश माय सिलेबस. आणि ISC साठी सिलेबस असेल तुमचा SD सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन अँड पार्शियल डिफरन्शिएशन मल्टीव्हेरिएबल. ओके, आणि आज MCQ ची लिंक तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाईल त्या गुगल ड्राईव्ह वरती शीट मध्ये. ठीक आहे, हे जे MCQ तुमच्या सोबत आहेत ऑलरेडी SD चे, बरोबर आहे, याची MCQ ची शीट तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, आज क्लिअर झालं सर्वांचं? हा हा सर, नाही का ISC लिंक 2 टॉपिक आहेत 3 टॉपिक आहेत? 2च फक्त रे. SD आणि PD सांगतो ते सांगतो की मल्टीव्हेरिएबल आणि स्टँडर्ड सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन. APD नसेल इथं, ऍप्लिकेशन ऑफ पार्शियल डिफरन्शिएशन नसेल, तो पुढच्या एसेल असेल तिसऱ्या. APD प्लस कुठला? एक्सपान्शन. येस, दिस विल बी फॉर द थर्ड ISC. ISC साधारण 26 तारखेला चालू होईल बरं का, 26 एप्रिल. ओके, आपण जेव्हा सिलेबस संपेल म्हणजे 20 तारखेनंतर 26 तारखेपर्यंत डेली वीकली 1 टेस्ट असेल आपली MCQ वरती. ठीक आहे, आपण तिथनं टेस्ट कंडक्ट करणार डेली बेसिसला. MCQ वरती फक्त रिव्हिजन घेतलं जाईल चॅप्टर वाईज. ओके, त्याच्यामुळे लवकर सिलेबस संपून मला पुढे जायचंय. हा, ESC साठी आधीचे चॅप्टर सगळेच येणार का मग पूर्ण? ऑब्विसली ना, ऑब्विसली मॅम. 1 2 3 4 5 वेक्टर फक्त स्किप होईल, जो आपण घेतलाच नाही कारण सिलेबस मध्ये त्यांनी कन्सिडर केलेलं नाही. एंड सेमिस्टर एक्झाम ऑल सिलेबस 1 to 5 युनिट्स. टोटल सपोज 50 MCQs असतील, इच ऑफ 2 marks. 70 मार्काचा असेल तर तुम्हाला आउट ऑफ 50 35 MCQ यू आर गोइंग टू बी सपोज टू बी सॉल्व.
आउट ऑफ 50. येतं का लक्षात? 35 MCQ. हे लास्टचा पॅटर्न आहे, या वेळेचा पॅटर्न माहित नाही काय करतील ते सांगतील तुम्हाला एक्झामच्या अगोदर. ठीक आहे, किती मार्काची एक्झाम असेल वगैरे. जर 70 मार्क्स असेल तर लास्ट टाइम असं होतं. ठीक आहे, थांबूया आता इथे आपण. Yes, sir.